राज्यातील 75 लाख शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड झाली असं म्हणावं लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच पत्रकाराला बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे की निधी वितरणाची सुरुवात आम्ही केलेली आहे। जे शेतकरी आता उरलेले आहेत, आता ज्यांना पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत चा मिळाला नाही, तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जे पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांना या अतिवृष्टीमध्ये पैसे त्यांना अजून पण बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकाराला बोलताना आत्ताच महत्त्वाची माहिती दिली आहे। आता मंगळवारी बरोबर सोमवारपासून सुरुवात होईल पैसे यायला 3:40 आणि जे काय उरलेले शेतकरी राहतील त्यांना पण मंगळवारी पैसे येण्यास सुरुवात होईल। सर्व शेतकऱ्यांना 3 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पैसे येण्याला वितरण होईल असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगण्यात आलंय। कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात येतील। सोमवारी आणि मंगळवारी 3 वाजल्यापासून सुरुवात होईल आणि मंगळवारपर्यंत पूर्ण पैसे ॲड होतील बँक खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे। ही 100% खरी बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना फक्त आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकरी खूप वाट पाहत होते, त्याच अतिवृष्टी आणि अनुषंगाने सर्व काही शेतकऱ्यांना पैसे आता बँक खात्यावरती मिळणार। तर जे काय उरलेले शेतकरी होते त्यांना सोमवारी आणि मंगळवारी ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण पैसे मिळून जातील। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।